ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुल. गोकुळ दूध संघ म्हणजेच क्वालिटी असून गोकुळच्या उत्पादनांना देशासह जगभरातून मागणी वाढत आहे. आगामी काळात 20 देशात गोकुळची उत्पादने जाणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज अझरबैजान देशामध्ये गोकुळ ब्रँडचे गायीच्या दुधापासून बनवलेले 42 मेट्रिक टन देशी लोणी निर्यात करण्यात आले. या लोणी निर्यातीचा शुभारंभ अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते गोकुळ शिरगाव MIDC येथील संघाच्या प्रकल्पस्थळी करण्यात आला. विधिवत पूजा करून 21 टनाचे 2 कंटेनर आज रवाना करण्यात आले. याबाबत बोलताना अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळच्या उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना मागणी वाढत आहे. यापूर्वी दुबई, श्रीलंका येथे विविध उत्पादने पाठवण्यात आली होती. आगामी काळात 400 टनांची ऑर्डर मिळणार असून संचालक मंडळाच्या सहकार्याने परदेशात निर्यातीचे टाकलेले पाऊल यशस्वी होईल. निर्यातीमुळे फॉरेन करन्सी उपलब्ध होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले, भारत हा दूध उत्पादनात 1 नंबरचा देश असूनही निर्यातीत खूपच मागे आहे. म्हणूनच गोकुळने निर्यात क्षेत्रात पुढाकार घेतला असून आज 2 कंटेनर अझरबैजान देशात पाठवण्यात आली, तर 1,500 टनाची ऑर्डर मिळाली आहे. या कार्यक्रमास अजित नरके, बाबासाहेब चौगुले, माजी आमदार सुचित मिंचेकर, अमर पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन युवराज राऊत, कोल्हापूर.